नमस्कार सर्व गौडताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज माझ्या मावशीच्या मुलीचा हळदीचा कार्यक्रम आहे, तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। सायंकाळचे आता साधारण 6 वाजलेले आहेत आणि आता मी पूर्णपणे मेकअप ते माझ्या मुलीनीच केलेला आहे आणि आता मी तयार झालेले आहे। तर चला आपण आता हळदीच्या कार्यक्रमाला जाऊया। तर इकडे तुम्ही पाहू शकतात मस्त असं आता सूर्य आता मावळताना दिसत आहे। अरे काय चाललंय? आता लग्न काय चालायचं? हे धोत्र लय भारी दिसते धोत्र। हा मी आता बघितलंच नाही तिथं वजन किती हा हो हो। चला आपण आता निघालेलो आहोत। पहा मुलं आता चला। तर दादा सगळ्यात आता पांढरे पांढरे दिसतात, सगळे पिवळे झाले तर चला। आधी श्रेयांश कुठे चाललात तुम्ही? बसायला बोलले नाही, जागा नाही काही नाही। हा सगळे बसले। श्रेयांश गाडी चालित तू? आधी तू काय करतो? टूर टूर करतो। आपल्या घर कार्यक्रम नाही व्हावं एवढा मेकअप आहे ना, माझ्या लग्नात पण मी केला नव्हता। आज मावलीने तेवढा मेकअप केला, इतका मेकअप केलाच नव्हता मी कधी। तरी पण आईच्या स्किन टोनला सूट तू काय बोलतोस? तर मी काल माहेरी आलेले होते शेवगाव तालुक्यामध्ये, तिथून आपल्याला पाथर्डी तालुक्यामध्ये जायचं आहे हळदीच्या कार्यक्रमाला। तर चला सायंकाळचे आता 6:30 वाजलेले आहेत। श्रेयांश पाठी नको माग बघू, गाडी चालव चांगली। पप्पाला चालितच येत नाही, पप्पाने हात सोडून दिले होते। आता यांना कार्यक्रमाला जायचंय का यांना फोटो बघायला जायचंय? भुका लागल्या तर किळ घ्यायला चालले त्याला। कल्याणी उतरली हाय का हाय का? सगळी साडी एकीकडे पदर होते। आता हे झाली बरं का हाईटला। खाली बसा, खाली बसा। देते मला द्या ना, दर का सोनाली दर मला पण द्या। आईला पण तर आपण आता मंगल कार्यालयामध्ये पोहोचलेलो आहोत आणि चला म्हटलं आपण आता थोडंसं शूट घेऊया। चला कुठे चालली? तिकडं इकडून चल, इकडून इकडून चल। हळूच की नाही, हळूच की नाही। तर हळदीच्या कार्यक्रमाला टाइम आहे, तर सर्वात आधी म्हटलं नवरीबाईची भेट घेऊया। मला ओळखलं तुम्ही? तू मम्मी बघितली होती का? मम्मीने काय घातलंय रे ते बघ बरं। ते कुठे गेलं? तर आम्ही आता मंडपामध्ये येऊन बसलेलो आहोत। सर्वात आधी रिंग सेरेमनी होणार आहे आणि त्यानंतर मग हळदीचा प्रोग्राम होणार आहे। तर स्टेजवरती आता नवरी आलेली आहे आणि 5 बायका तिला हळदी कुंकू लावतात आणि ओवाळतात आणि त्यानंतर मग नवरदेवालाही तशाच पद्धतीने हळदी कुंकू लावून ओवाळलं जातं। तर सर्वात आधी आता नवरी आलेली आहे, काय विधी असतात ते पूर्ण ब्राह्मण करत असतात। तर पहा 5 जणी बायकांनी हळदी कुंकू लावलेला आहे।
तर माझा हा छोटा भाचा आहे आणि स्टेजवरती इतका मजा मस्ती करत होता ना खूपच. आणि बालाजीला हे त्याला कपडे घेतलेले होते, म्हटलं हळदीच्या दिवशी हे कपडे घालूया, मस्त असा दिसत होता. तर माझ्या भाच्याला गोड पदार्थ खूप आवडतात आणि ब्राह्मण ओळखीचे होते, त्यामुळे त्याला खायला ब्राह्मणांनी पेढा दिलेला होता आणि तेथेच बसून तो पेढा खात होता. तर हळदीसाठी एवढे पब्लिक जमा झालेली होती. तर थोड्याच वेळामध्ये हळदीचाही प्रोग्राम होणार आहे. तर काय विधी असतात ते पूर्ण केल्याच्या नंतर यांना दोघांनाही हार घातलेले आहेत आणि सुपारीही फोडायची आहे. सुपारीचाही प्रोग्राम होणार आहे आजच्याच दिवशी आणि सर्व काही शूट केलेलं नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे शॉर्टकटमध्ये येथे मी शूट केलेला आहे. तर रिंग सेरेमनी झालेला आहे. तर आपण आता सर्वात जेवण करून घेऊया आणि त्यानंतर मग हळदीचा कार्यक्रम होणार आहे. हळदीचा प्रोग्राम हा खूप लेट होणार होता, त्यामुळं मग सर्व सदस्यांना अगोदरच जेवू घातलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये सर्व माझ्या माहेरचे सदस्य दिसणार आहेत. तर चला आपण आता सर्वजणांनी वाढून घेतलेलं आहे आणि जेवण करून घेऊया. तर आजचा मेनू काय आहे ते दाखवते. तर पहा, अशा पद्धतीचा आजचा मेनू आहे. नवरदेव आणि नवरी तयार होऊन स्टेजवरती आलेले आहेत. तर चला आपण आता त्यांना हळदी लावूया. हळदी लावण्यासाठी सर्वात आधी नवरदेवाच्या आईवडिलांना मान दिला, त्यानंतर नवरीच्या आईवडिलांना आणि इतर सदस्यांना नंतर. तर पहा, आता येथे आम्हीही नवरी नवरदेवाला हळदी लावत आहेत आणि संध्याकाळचे मात्र 11 वाजलेले आहेत. हळदीचा प्रोग्राम खूप लेट झालेला आहे आणि फोटोशूटही खूप सारे केलेले आहेत, त्यामुळे हे अजूनच उशीर झालेला होता. तर हे माझे मोठे भाऊ आणि भाऊजाई आहेत. त्यानंतर नवरीची आजी ही आता नातीला हळदी लावण्यासाठी स्टेजवरती आलेली आहे. त्यानंतर माझे हे छोटे भाऊ आणि छोटी वहिनी आहे आणि तेही आता हळदी लावित आहेत. तर अशा पद्धतीने हळदीचा प्रोग्राम झालेला आहे. सर्व काही शूट घेतलेलं नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं. आणि तुम्ही लास्टला आता पाहू शकतात हळदीचा प्रोग्राम अजूनच एन्जॉय कशा पद्धतीने सर्वांनी घेतलेला आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवते. कुठून गेलं? कस काय समजलं त्याला? आलाय तो. भाऊसाहेबला लाव ना.
तर सर्वात लास्टला इथे पहा हे माझे मोठे मामा आहेत आणि मोठ्या मामालाही मी इथे हळद लावलेली आहे. त्यानंतर मामी खूप कोपऱ्यामध्ये बसलेली होती, तर मामीला ही हळद लावली, त्यानंतर मामाला बी लावायची सांगितली. त्यानंतर इकडं पहा भाऊसाहेबनेही त्याच्या काकाला त्याने हळद लावलेली आहे. तर अशा पद्धतीने सर्वांनीही हळदीचा प्रोग्राम एन्जॉय केलेला आहे, लहान्यापासून ते मोठ्यापर्यंत. तर उद्या लग्न आहे, त्यामुळं या माझ्या तिन्ही भावजाया आहेत आणि यांचं उद्याचं प्लॅनिंग चालू होतं. उद्या कोणत्या साड्या घालायच्या, कसा मेकअप करायचा, हे सर्व यांचे प्लॅनिंग इथं चालू होते. त्यानंतर इथे मी मध्येच त्यांना हळद लावायला आलेले होते. मावशीच्या मुलीच्या हळदीचा प्रोग्राम अशा पद्धतीने झालेला आहे आणि संध्याकाळचे आता साधारण 11:30 वाजलेले आहेत. सर्वांनी खूप सारा एन्जॉय केला. आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत. तर आपण आता उद्याचा व्हिडिओही तुम्ही लग्नाचा पाहू शकता, तोही व्हिडिओ मी शेअर करणार आहे. तर या व्हिडिओचा आपण आता एंड येथेच करूया. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.